30 एप्रिल 2026 एक 15 मिनिटाचं चाट आहे. बुल रन आला इथं, बरोबर. आता आपल्याला तुम्ही काय करता माहिती आहे का, एक बुल रन आला पूर्ण दिवसभर, तुम्हाला एंट्री मिळाली नाही मिळाली हे माहित नाही, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करता माहिती आहे का, इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघता तुम्ही कुठं इथं, आणि तुम्हाला वाटतं आता बुल रन झालेला आहे चालू, पण इथं ह्या दोन कॅन्डल बनल्यात ना मोठ्या मोठ्या, पण त्याच्या अगोदर इथं काय बघायचं तुम्हाला, इथं रेजिस्टन्स आहे, आणि सकाळी सकाळीच दोन कॅन्डल डायरेक्ट 9:15 पर्यंत किती बनल्यात, 220 पॉइंट. हाय का नाही ट्रॅप ह्यो बुलचा. आता तुम्ही याच्यातच घुसणार सगळे, आणि सगळ्यांचा टॉप लॉस खाली राहणार. तुम्ही काय करणार, हिच्यात कुठं घुसले तर घुसले, तुम्ही काय करणार, तुम्ही पुल बॅकचा वेट करणार. हा बघा आला पुल बॅक, पुल बॅक आला, इथं स्ट्रॉंग कॅन्डल बनल्यात, तुम्ही इथं एंट्री करणार, आणि पुल बॅक आला की एंट्री केली तुम्ही इथं ह्या कॅन्डलला किंवा ह्या कॅन्डलला, बरोबर, 23,270 ला. पण याच्यानंतर बघा मार्केट खाली चाललेलं आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे हो, नाही का, कुठला, हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे, इथं पण बुल आला आहे, पुल बॅक आहे, इथून बाय साईडचा ट्रेड बनतो. पण मार्केट असं नाही चालत ना, मार्केट टॉप लॉस बघतोय फक्त. मार्केटला आता टॉप लॉस कुठं अवेलेबल आहे, खालच्या साईडला, आणि ते ओळखायचं कसं आपल्याला लगेच कळतंय. फक्त आपण घोळ काय करायचा नाही की जर मार्केट दुसऱ्या दिवशी जसं की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हा पण झालाय नाही का, आणि डायरेक्ट 200-300 पॉइंट वरती गेलं, ते पण अर्ध्या तासामध्ये 15-15 मिनिटाच्या दोन कॅन्डल जर 200-220 पॉइंट वरती गेलं, तर तिथून समजायचं की मार्केट खालच्या साईडलाच येणार आहे. कसं, आता हे छोटासा पुलबॅक बनला, ठीक आहे, कुठला हा बनला, तुम्ही इथं बाय साईडला जाणार, बरोबर. मार्केटने वरती सेलर बसलेली आहे तिथं रेजिस्टन्सला, कुठं, या लेवलला, ह्या लेवललाच बसलेले काय आहे, ह्या लेवलला किती, 24,277, कारण हा रेजिस्टन्स आहे कुठला, 23,350. आता इथं सेलर होते, बरोबर, 23,330 ला, बरोबर. आता सेलर्स कुठं येऊ शकते, इथं ते 24,275 ला हे येऊ शकते, असं आपल्याला नाही माहित, पण कॅन्डलवर समजून जा तुम्ही, ह्या दोन कॅन्डल टाकल्यात, स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आहे का नाही तुम्ही सांगा, आहे ना. मग इथं सेलर्स आलेले आहेत. आता आपल्याला सेलर्स आलेले हे दोन कॅन्डल वरून दिसतं, पण रिटेस्टमेंट थोडीशी पुल बॅक येऊन द्या. तुम्ही काय करणार, तुम्हाला हे दोन कॅन्डल दिसणार, ही सपोर्ट घेतलेली आहे, इथून मार्केट वरती चाललंय, इथून बायर्स आलेत ह्या कॅन्डल वरून, परत इथून ह्या कॅन्डल वर बायर्स आलेत, ह्या कॅन्डल वर इथं बायर्स आलेत. जर मार्केटला वरती जायचं असतं तर मार्केटने ही कॅन्डल जी बनली 15 मिनिटाची, 11:15 केवढीशी, किती पॉइंट आहे बघा, 17 पॉइंट, 17 पॉइंटची कॅन्डल. त्याच्यानंतर सेलर्स इथं होत्यात ना, 24,077 वर, 80 वर, 280 वर. आता सेलर्स इथं आलेत,
सेलर इथं आलेत. कसं कन्फर्म करणार? ही रेड कॅन्डल, ही एक रेड कॅन्डल. प्राइस परत वरती निघली इथं, पण सस्टेन झाली का नाही. त्यामुळं तुम्ही क्लोजिंगचा वेट करा. 15 मिनिटांमध्ये कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही, ती किती वरती जाऊन काही हो, तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही. ही कॅन्डल क्लोज झाली, ठीक आहे, आपल्याला कन्फर्म कळलं की खाली दोन कन्फर्मेशन भेटली आपल्याला. एक तर सेलर्सनी इथं सेलर्स होते, परत इथं दोन कॅन्डल टाकल्यात, इथं सेलर्स इथं आहेत, आणि खाली जाण्याचं मार्केट कारण दुसरं काय, ही बायरची लिक्विडिटी. हे कॅन्डल हे नाही आहे, इथं बायर्स घुसलेले नाही कॅन्डल बघून, यांचे स्टॉप लॉस कुठं असेल, खाली असेल बरोबर. तर मार्केटने बघा शार्प खाली आले, शार्प बघा किती पॉइंट खाली आले तुम्ही बघा, लगभग 200 पॉइंट. आता तुम्हीच विचार करा, एक लॉट जरी घेतला असता नाही का, तर तुम्हाला किती पैसे भेटले असते ते तुम्हीच कॅल्क्युलेट करा, मला काही सांगू नका. त्यामुळे बुल रन, तुम्ही पहिल्या दिवशी बुल रन आला तर दुसऱ्या दिवशी बुल रन येण्यासारखं मार्केट दाखवणार, पण बेरिश रन येणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता इथं झालंय. आता दुसऱ्या दिवशी त्याच्या मार्केटने काय केलं, सकाळ सकाळी आता मार्केटला वरती जायचंय बरोबर. दुसऱ्या दिवशी मार्केटने काय केलं, हे सपोर्ट दाखवला नाही, त्याच दिवशी मार्केटने त्याच दिवशी ज्या दिवशी बुल रन आला 200 पॉईंटचा, त्याच दिवशी दुपारी 1:30 वाजता काय प्रोजेक्शन दाखवली की हा प्रिव्हियस डे सपोर्ट आहे. बघा इथं लाईन मारून ठेवली, हा सपोर्टला मी आलेलो आहे, ही सपोर्ट वरती चाललेलं आहे, सपोर्ट वर सस्टेंड आहे, इथून मार्केट वरती जाईल. लोक काय करणार, इथं कॅरी फॉरवर्ड करणार. इथं कॅरी फॉरवर्ड केले लोकांनी, मार्केटने काय केलं, दुसऱ्या दिवशी उडवले स्टॉप लॉस सगळ्यांचे, उडवले. परत मार्केटने दोन कॅन्डल ग्रीन बनवल्या, परत इथं सपोर्ट असं वाटलं लोकांना, हे सपोर्टच आहे काय बोला, या सपोर्ट वर परत बाहेर बसले, यांचे टॉप लॉस उडवले बरोबर. आता मार्केटने स्टॉप लॉस उडवले, आता मार्केटला वरती जायचं, तर मार्केट कुठून रिव्हर्स मार्केट वरती जाणार हे आपल्याला कळण्यासाठी कॅन्डल बघा, हे कॅन्डल बघा कशा लागले, 1 2, ह्या 2 कॅन्डल बनल्यात. जर मार्केटला खाली जायचं असतं तर मार्केटने काय केलं असतं, इथे 1 2 3 आणि ही चौथी कॅन्डल जी बनली, ही एकदम शार्प खाली यायला पाहिजे होती इथपर्यंत, पण तिने काय केलं, सेलर्स वीक व्हायला लागलीत. कशावरून समजणार, हे बघा, या डोजी कॅन्डल 1 2 3 4 5 सेलर्स वीक व्हायला लागलेत. आता सेलर्स वीक व्हायला लागले म्हणून लगेच आपण बाईंग ट्रेड घेणार आहे का, कन्फर्मेशन पाहिजे ना, बुलिश कॅन्डल पाहिजे ना 15 मिनिटाची तरी, 5 मिनिटाची नाही, 15 मिनिटाची तरी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. आता हे कन्फर्मेशन होण्यासाठी हे बघा, ही कॅन्डल यांनी काय केलं, ते टॉप लॉस उडवले. इथं सगळ्यांनी बायर्सला वाटलं इथून मार्केट वरती जाईल, सपोर्ट घ्यायला लागलं, पण सपोर्ट घेतलं का, स्ट्रॉंग कॅन्डल बनली. जोपर्यंत स्ट्रॉंग कॅन्डल बनत नाही तोपर्यंत मार्केटचा भरोसा नाही. यांनी लिक्विडिटी स्विच करून स्ट्रॉंग कॅन्डल बनली, इथं तुमचा बाय साइड ट्रेड झाला, इथं बाय साइड ट्रेड झाला, तुम्हाला मिळाली 133 पॉईंट, संपला विषय. पण तुम्हाला इथपर्यंत जोपर्यंत 15 मिनिटांमध्ये स्ट्रॉंग कॅन्डल बनत नाही, 15 मिनिटची, आणि सस्टेन होत नाही, तोपर्यंत ट्रेड बनत नाही. आणि हे बघा लगेच